चाले हे शरीर कोणाची आसक्ते, 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 कोण बोलवितो हरी विन, कोण बोलवितो हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, कोण बोलवितो हरी विन, कोण बोलवितो हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. त्या गावात एखादा नारा मेला, तू म्हणतो का पोरा हो माझं माझं त्याला जैन काढी लावून चालू दे असं म्हणतो. मग 4 जणांच्या खांद्यावर जावं लागतं त्याला. का बरं खांद्यावर गेलो? आव्हान आहे आपलं. जगामध्ये जेवढे वाहन आहे सगळ्यांना पैसे खर्च केले, पण टावरमध्ये जे हवा आहे ती फुकट आहे, हा तोच देव आहे. यायचं म्हणून पहा अवघड आहे, अवघड आहे. काय आता कशी काय सांगू मग नवला तू जेवायचा? अरे भले माणसं तू कोणामुळे बोलतो? एक कवी एक कवी एक नाराय दयाचे भजन, पण माणसाची देह चालली आणता, हा देह आणतेकडे घेऊन जातो. देश एक काम बरे का? मी करत अरे झाडाचे पान आले त्याची सत्ता राहिली आता. मग तुका म्हणे तू भरला बाह्य तयारीने छावडीचा. ज्ञानदेवा पाठ हारी हा वैकुंठ, भरला गण दाट हारी दिसे, भरला गण दाट हारी दिसे, भरला गण दाट हारी दिसे. ज्ञानदेवा पाठ हारी हा वैकुंठ, भरला गण दाट हारी दिसे, भरला गण दाट हारी दिसे, भरला गण दाट हारी दिसे. कोणाला शंका असेल आवाहन करतो. ज्ञानेश्वरीचा 9व्या अध्यायातला 10वा श्लोक वाचा घरी जाऊ. सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत आहे? पै गगन केवळे दैसे, पवनु गगनी केवढा आहे, शोध हलविल्या ते गळा टिके, तेरवी गगन के. आवृत्य करणारा तारणा करणारा विचारा हराम खोराला निवळ अनुभवाचे आहे का? आहे पदर माझ्या पदरचे वाचना 10व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकाची पहिलीच ओळ आहे. पै गगन केवळे दैसे, पवनु गगनी केवढाची असे, शोध हलविल्या वेगळा तिथे, तेरवी गगन के. तो हा द्रष्टार्थ झाला. तैसे भूत दाट माझ्या ठाई, कल्पिले करी आभासे काही, निर्विकल्पी करी नाही, एक मीच मी आहे. सांगा मग आता काय करायचं? काय अर्जुनाला काय सांगितलं की आपण काय करायला पाहिजे? विचार नको करायला, त्याची नको सांगायला, नको. जिवडीच्या दाण्यामध्ये पाहुणे जात नाही. कधी अनुभव येईल?
अरे जमिनीत टाकणार पाहिजे मग 3.5 महिन्यामध्ये अनुभव येईल. जास्त नाही, जास्त नाही. मग त्या अनुभवाची रीत कळली तर आहे का अनुभव? साधू बोध झाला आहे का? साधूचा बोध आहे, आहे, आहे. साधू आहे की संत आहे? ते काही नाही ना. माझी प्रतिज्ञा आहे, आमच्या साधू संतांनी केलं ते तुम्ही करून दाखवता का? आणि आमचा संप्रदाय करून दाखवतो. हा जयद्रथ हा सूर्य म्हणायचं नाहीये आणि त्याला नावं ठेवतात आणि तुमच्यासारख्या त्यामध्ये नेसर घालतात. ते नका ऐकू बर का, तिकडे भानामध्ये आणि आमचं टमकय. माझ्या तोंडावर येऊन बोलला, बाबर तोंडावर येऊन बोलत नाही. मागं पुढं का कुचू करतो? याचं कारण काय रागितलंय म्हणून मागं पुढं कुचू करतो. हे ना माझ्या पुढे आव्हान आहे. माझ्या पुढ्याला माझी प्रतिज्ञा आहे, जागतिक कोर्टाच्या पुढे चल, त्यावर करार करून घे. ज्ञानेश्वरी भागवत अभंग आणि फोटो करायला कोण म्हणतं त्याला बोलू. तुम्हाला विचारलं तर तुम्ही आता म्हणाल खोटे. तुम्ही नाही बोलले तर समजून जायचं खरं आहे, आणि बोलले तर समजून जायचं तुम्हालाही कळत नाही. जा, त्याचं उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. तो माणूस बोलतच नाही. बरोबर आहे. अरे वेद मुखे झाले, मन पवन पांग उडले, रात्री घीन मावळले, रवी त्याची उदराचा गर्भ त्याचा आईचं वय जाणू शकत नाही. माझ्या म्हातारी का करू? तसं झालेलं जग मला जाणू शकत नाही. मग ते काय करायचं? मग ते इथे स्त्रियाला पाठवून व्हायचे, कर्माची वाट लावायचे. देव जाण्याचा प्रश्न नाही. जानी बनली भगवंती नाही, जानी बनली भगवंती नाही. तुमच्यासारख्याचा दोष नाही हो. मेहरबानी करून गैरसमज करू नका. नाही तू गोठळा होईल. किती लायकीचे आहेत, किती लायकीचे आहेत. अरे जरी कलमच खाता करू ज्ञानेश्वरी वाचा लोभाचा डोंगर होण्याची तरी ज्ञानशक्ती तेने पाडे. ते अजूनही गाठ पोकडे आईचे सामर्थ्याचे चोकडे त्यावेळी होते. कशाला पाहिजे कसं मग तुम्ही त्यावेळी ओळी कळलं नाही तर नामामने ग्रंथ
श्रेष्ठ ज्ञानची एक तरी बोली अनुभव कळली कळली अनुभवाची कळली एकच बोल अनुभवाची आहे. त्यात दृष्टांत आहे. साहित्या काचेला पोचीड आहे. कमलाच्या झाडाजवळ बेडका आहे. निदैवाच्या मोठ्याखाली घराच्याकडे आहे. आणि चौथ्या दृष्टांत आहे. काहीचा हृदया माझी मी राम हातता सर्व सुखाचा आराम पण का भ्रांताची काम तुम्ही ज्ञानेश्वरी खोटं बोला ना आपली टाकी तयारी केली. आम्ही खोटं सांगू आम्ही आमच्या पर्यंतकडे सांगणारी ज्ञानेश्वरी खोटं म्हणायची मग तुम्ही या काठवर कशाला सांगता. आमच्या साधू संतांची चिंता करते त्या तुम्ही करा जास्त बोलायचं नाही. साधू संतांची निंदा केली ऐकावं 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 तुम्ही नाही हो काय सांगावं आता. हो माझं आयुष्य गेलं मी लई पाहिले गाडी तुमची पाहिले. तुम्हाला कल्पना नाही साताऱ्याच्या बाजूला असं रान पेटलं होतं. तुम्हाला मारायला काढलं होतं. पण योगायोग असा 47 सालामध्ये क्रांतिशिव नाना पाटलाची माझी घाट दाबडीला झाली होती. आणि तो आमच्या मालिकेचा होता. तेव्हा विजय निघाला तुम्हाला बिलगला आणि अशी 10 वाजता झाली त्याची मला म्हणे माझ्या जातीचा अर्ज आहे. आणि तिकडे सांगितलं क्रांतिशिव नाना पाटलाला तो माणूस येथून असा असं करतो तुम्हाला तो माणूस मला दाखवा. तुम्ही सर्व्हिसला पाटील लावायचं आणि आता भाऊसाहेब चव्हाण म्हणतात परत एवढाच आहे. दाखवा तो माझ्या वर्ष रस्त्यात हा माणूस ते म्हणा तुम्हाला दाखलाय आलं की काय ऐकलं ते विचार झाला मला बिलगला अशी अवस्था झाली की नाही. लोकांना सांगितलं अशी अवस्था होते किंवा माहिती झाली. या माणसं जर कोणी हात लावला तर दिवसा बोला गाडी लाईन क्लिअर होईल पुन्हा बांधली काय समजून येऊ काय समजून येऊ अनुभव नाही तोपर्यंत दिसायला मात्र विचित्र दिसतं. त्याला माझे अनुमोदन आहे. दिसायला विचित्र दिसतं पण अनुभव नाही. ज्यानं अनुभव त्याने काय वाटत नाही. ज्यानं अनुभव नाही त्याने काय समोर झाले काय अंगात येते भावाची अवस्था त्याला आजचं सात्विक भाव म्हणतात. अशी गुणावर अवलंबून आहे. रजगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी. सत्वगुणी अवस्था ठीक असते. रजगुणी अवस्था हसतो आणि रचतो. माझ्या प्रसंग आला होता सांगतो दाबाडीला होतो. दारुंडे नावाचे प्रांत होते. विजिटला आले. विजिट झालं मुक्काम केला म्हणजे साहेब जेवायची काय तो म्हणजे तू माळकरी आहे म्हणजे तुझी माळकरी आहे मग म्हणजे तुझ्या घरी येतो. तेवढे ऑफिसमध्ये झोपायची सोय केली. सकाळी आंघोळीला बोलवलं. आंघोळ करीत जास्त सोडलं आणि तिथे श्लोक 15 अध्यायाचे वाचक बसले. वाचन झालं चक्कर वाचून शेवटीला चहा दिला. मला साहेब एक श्लोक तुम्ही कधीपासून वाचता म्हणजे आमची 3री पिढी आहे. हा 15व्या अध्यायाचा श्लोक अनुभवाचा आहे का नाही. तो कसं काय अनुभव घेईल म्हणे तरी आता 15व्या अध्यायाचा श्लोक 15वा तो जर अनुभव नसेल तर काय उपयोग नाही. तो म्हणे ते अनुभवाचं नाहीये म्हणे. तो म्हणजे तुमची प्रांत म्हणून डिग्री आहे ती लोकांच्या वेळेवर तपासायची का पाठ करायची आहे. काय म्हणतो म्हणजे तेच म्हणतो तुमची जी डिग्री आहे प्रांत म्हणून ती अनुभवाची आहे का लोकांची वेळ तपासायची आहे आणि ती पाठ करायची आहे. ते चेंज झालं. तो गेला मालेगावला 4 वाजता तांगा पाठवला. त्यावेळी गोष्ट सांगतो तुम्हाला कशी पैसा सांगायला घेऊन आला गेलो. युनेस्कोच्या संघाची बसली होती. मला बोलवलं बसवून लागली राहण्याच्या बाजूला मला म्हणजे तुम्ही सांगता मला फक्त पण काय करा पाहिजे मला सांगताना करून द्या. पुढे पाहून ती काय सांगू ती गरज तुमची आहे. होय काय नाही झालं तुम्ही तिला काय बसतो मला सांगता बसतो तुम्हाला काय तुम्ही आहे तसा सगळे त्यामध्ये सगळे नियम सगळं समजून सांगितलं आणि ते नाव त्याला सांगितलं. 35 मिनिटात त्या माणसाची अवस्था झाली. अशी झाली असायच्या वेगळ्याच्या आत्मे बंद झालं की घराच्या रडणे बंद झालं की असायचं. त्या घरातल्या लोकांनी असा अर्थ केला का हा माणूस आमच्या साहेबाला मारून राहिला. पोलीस स्टेशनला फोन केला. इथे कोणाला इतके पाऊस झाला फोन केला आणि ते आले. त्यांनी दार ठोकलं मी दार उघडलं. त्यांनी मला ओळखलं तुम्ही म्हणजे हा काय बांधलेलं म्हणजे काय आमचा खाजगी विषय तुम्ही साहेबाला मारलं म्हणजे नाही हो. ते साहेब उठवलं म्हणजे एका साहेब होता. साहेबाला हात जोडले
एक्सक्यूज हो तिकीट माफ करा तुम्ही जाऊ शकता आणि असे वृत्तपत्रावरही कळणार नाहीये त्या कपडा आहे हा तो राईट फाईट आहे मनामनीचा नाहीये आणि त्याने अशा अवस्था गुन्हाप्रमाणे होतात प्रकृतीप्रमाणे होतात निश्चित पण अर्थ मात्र वेगळा करू नये आणि केला तर तुम्ही केला की एक वेळेस तुम्हाला माफ आहे त्यात तुमच्या आम्ही वरून पाया करू तुमचं काय चुकलं तुम्हाला माहिती आहे पण कीर्तनकार आणि आवृत्त्या केल्या त्यांना ही गोष्ट करावी का नाही करावी ते कीर्तनकार कसे सांगू आता देवाची गोष्ट सांगतो भजन करा जायचं येता का तुम्ही एकटे जातील का 4 जण घेऊन जातील थोडीशी पाहिजे बोलणं चाललं झालं सगळं झालं त्याच्यात मी होतो मी झाले मी कसं म्हणते या त्याला पुढे जमी करूया गेलो मालक मी जरी त्यांच्या म्हणून आलो ना तुलाही आल्या का थोडी देऊ नका बरं का तुला घालायला आला होता आरामपूर वड्या जोडा जर अशी नालायक आहे तर देव स्वागत पोहोचे लायक आहे तर तू मालक नाही हुशार होता तरी साक्षीदार ठेवलं आणि 3 दिवसांनी ऐन संध्याकाळी आलं हो आज कुणीकडे मुलं असं जायचं तुमच्याबरोबर तो माणूस राहतो पुढे तुमचं काय समोर राहतो आणि सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर हा आला गेले आज सांगितलं बरं पुढे बोललो तर साक्षीदार ठरवलं का नाही त्याचा लाटा बुकेने पुरं पोटभर फराव दिलं पुरा पाहिजे का नको थोडी मोडावी का जोडावी देव जोडावं का मोडावं सोडावं कीर्तन करणे देव जोडायचं सांगावं आणि त्या वर्ण्यात मुतावं म्हातारी माझ्या दुःखाने आमची प्रचिती आहे आणि बाजार बसले नाहीये मेहरबानी करून तुम्ही ऐकू नका तुम्हाला नसेल करायचं तर करू बी नका जो जेवणार नाही त्याला कळ लागेल आम्हाला काय कळ लागेल पण मेहरबानी करून तुम्ही काही जरी म्हटलं तरी मला मान्य आहे पण कीर्तनकार बोलाचं म्हणणं मान्य नाही चांगला विचार करा मग साधू म्हणजे काय बोध म्हणजे काय अनुभव म्हणजे काय हे शब्द अनुभवाचे एक म्हणायचे आहे विचारा एखाद्या बोला आणि विचारा ना देवाची गाडी उभा कनवडी त्याने मुक्तीचारी साधलेल्या अनुभवाची बोल एक म्हणायचे पुढे मग अनुभव पुढे अनुभव आणि याचं रीत जे आहे का कळत नाही तर रीत सांगण्याची जी काही गाडी नाही तर एवढ्याला साधन एकच आहे नामस्मरण करायचं नामस्मरणाची गोष्ट तुम्हाला हरिपाठाचे 2 प्रमाण आहे संतांचे संगती मनोमार्गगती या अभंगाचे शेवटचे असा आहे देव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे महाखंड हरिनाम शब्द हा नुसता समाजगिरासारखा का खरोखर असे दोषक तुमच्यावर म्हणतात आणि तुम्ही टाळ पकवायला दुसऱ्या समाजगिराचे आवडले विषय जास्त बोलून जातो त्या नको करेल खरं नको कधी करणार केव्हा करणार नामाच्याबद्दल चांगला जो विचार केला खेळ आणि प्रयोजन अवघड नाही या अभंगामध्ये शेवटचे हे करणे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे निर्णयात आहे माता कीर्तनकार व तरी नाम घेतो का घेतो नाम तुझे रे नारायणा कोणी पाशा झाला पारा नाम तुझे रे नारायणा कोणी पाशा झाला पारा नाम तुझे नारायणा कोणी पाशा झाला पारा नाम तुझे तुझे रे नारायणा कोणी
फोडी पाषाणाला पाना फोडी पाषाणाला नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाना नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना 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 हरी हरी नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना नाम तुझे एक कथा अशी आहे, देवावर आणाला होता समर्थक मणी दोन आता त्या मण्याच्या तपासाला निघाले घेऊन त्या राजाच्या मुलाला वाघाने मारून टाकलं आणि त्या अरण्यामध्ये जांबुवंत जात होता. कृष्ण अवतारात रामावताराची गोष्ट बस. राम अवतार जेव्हा संपला, रामाने जांबुवंताला विचारलं तुझी काय अपेक्षा? तर हा म्हणे तुझ्याशी कुस्ती खेळायची अपेक्षा आहे ना त्या गोष्ट म्हणजे आठाने जमायचं नंतर पुढे कमंतक मण्याचा आला आणि तो म्हणे जांबुवंताच्या पाण्याला देवाने काय गेले की कशाकरता सांगतो नाम तुझे नारायणा आणि थोडी पाषाणाला पार गेल्यानंतर लढाई झाली जांबुवंताची आणि भगवान श्रीकृष्णाची. असं वाटलं जांबुवंताला माझा राम असं याला मी तर डोळे उघडून पाहिले तो म्हणजे तुम्ही म्हणजे हा का तुम्ही केवळ बोललो अरे बापरे जेव्हा असं काय काही करा तो एवढी पोळी पदरत द्या आणि माझा जावईवर त्या दिवशी लगेच ठरले नारळ आले आणि नारळ आल्यानंतर सुरू झालं म्हणजे राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा सब जन बोलो भाई राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण ते आज बोले म्हणत होते. असं म्हणता 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 तिला पाणी झालं आणि म्हणणं बंद झालं त्याच्या शिळा आटून गेल्या नागाचा विनबी त्याच्यात आटून गेला. तर म्हणजे नागा तुम्ही तुमचं भजन करणार विना काढून घ्या. हेड बोंब मारल्या निघालाच नाही तो त्याच्याच पाया पडावं लागलं आणि काय म्हटलं राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा ऐकून असेल ना हीच मुखाचे गायन ऐकून शिवा झाल्या पाणी दगडाचं सुद्धा पाणी झालं हे दगडे सगळ्यात ये अरे सोन्यासारखे माणसं ना सांगू का आता सांगू सर्वोच्चमध्ये सांगितलं काही मंडळी ऐकलं असेल अजून काही मंडळी ऐकणारी नातेवाल्याचा खेळ पाहिला तिवर घेतो इकडे 2 पाय इकडे 2 पाय वजन किती 2 किलो 200 किलो वजन आहे. 4 पाय मांडीवर खेळला तर इकडे 2 इकडे 2 काट्या कुकडे वाजून नाचायला लावतो आणि आरोग्य करतो आणि इथे ते पुढचे सकाराम पाटील या ग्राउंडमध्ये त्यांना देऊन काय रे तुम्ही या देशामध्ये पहिलं लाभ करेगा आता पहिलं येते सोन्यासारखे माणसं आणि यांची काय लायकी रे असे नाळे व्यासपीठावर कशाची लायकी विचारता कोणाची लायकी विचारता आणि इकडे ज्ञानेश्वरी वाचता तरी कलमाचा सागरू प्राचीचा सागरू लो मोहाचा डोंगर होऊया हाती तरी ज्ञानशक्ती पाडे हे आग्रह कार्यचित्रीची 4 आणायला मिळते 50 काळी आहे एक वेळा पाठाला सरासरी 2 एक काळी मला उघडून लावली किती खर्च आला होते रोज समोरच हरिपाठ लागतात थ्रू द अग्नि मेळे
समरस झाले तैसे नाम केले जपता हरी तैसे नाम केले जपता हरी झाले तैसे नाम केले जपता हरी तैसे नाम केले जपता हरी काम एकाला माहित नाही का कोणत्याचे खेळ कायदे बघता असायचे बाजीबाजी टक्केदारे टक्केदारांनी त्यांना यांना फायरिंग करून टाका घेऊन टाकायचे धर्माची निंदा करता लाज नको वाटायला हा साधू संतांचं म्हणणं नाहीये पुढे गेलं चौथा देवाचा शंका आली अर्जुनाला देवाने सांगितलं हे त्याग पूर्वी गुन्ह्याला सांगितलं म्हणूला सांगितलं विभक्तीला सांगितलं ते तुला सांगतो ते कधी ते तुझ्या हाताचे काय कापा मारता ते म्हणजे तुम्हाला काय समजतो रे उलटे काय समजतो रे मला दाखवा एखादा पुरावा गांधी पण ऋषीकडे बाळपणी गेलो तिथे काय शिकायचं ते शिकलो आईच्या वेळच्या पाया पडलो आईच्या बरोबर म्हणलं काय डॉक्टरला मारा आई काय म्हणे घेशील का बोले हो ते काय बरे मी माझी चिठ्ठी बघायला पाहिजे तू काही मागणी घेतो 6 वर्षापूर्वी माझा पोरगा समुद्रात वाहून गेला तो आत्ताच्या आत्ता आणि त्या सर्वज्ञांनी विचार सांगितले त्या सर्वज्ञांनी ज्ञानेश्वरी सांगितले हा ज्ञानेश्वरी नाही अरे का अनुभव अरे अनुभव आहे आणि पाठातला एक अनुभव शेवटचं चरण आहे पहिल्यापासून सांगतो नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ तर कदाचित कोणी असेल मग लक्ष दिवस राहिलं नारायण हरी नारायण हरी मग भक्ती मुक्तीच्या त्याच्याकडे पण हरिविलास जन्म काय भाषा वापरली त्यांची ते जागेवर हरिविलास जन्म आणि कुकडी त्यांच्यात फरक नाही का नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणीवर मग दादा याची पूर्तता करायला काय करायला पाहिजे ज्ञान देव पुढे देवरती चित्ता सगळ्या होणी वाढ नाम आहे ते शब्द होते तर म्हणून दाखव तेवढेच वाजवी त्याला पोराला ओके हृदय म्हटलं काय तुमच्या बापाचं नाव काय खरेदी करते तुम्हाला आनंद वाटेल का तळपास मस्तकाला जाईल ही कशी कळ लागते साधू संतांच्या तत्वाची निंदा करतात राजा वाटायला सत्य माहिती बोधही माहिती काहीच माहिती आणि अनुभव तपासतात दिला अरे अनुभव आहे नाहीये चांगला विचार केला सांगा माठ इथं कायद्याला धरून का कायद्याला सोडू कायद्याची गोष्ट सांगतो तुमच्या पुढे भजन करा इंद्रजिताचं श्री जेव्हा उडवलं लक्ष्मणाने आणि भूज उडवलं तो भूज सुरळ देण्याच्या महालाटात तिने त्याच्यात टेकले दिले आता झालेला वृत्तांत लिहा त्याने लिहिलं शत्रूने रणागणात तीर उडवलं भूज तुला निरोपात झाला आधी ती रणांना तिने आवाहन केलं की माझ्या पतीचं शिर त्याने उडवलं त्याचा मी देश पाहणार आहे तो ते खरोखर असलं तो म्हणजे का तो म्हणजे तू ज्याची मदत मागणार होती त्यानेच उडवलं ते सावकारामध्ये की लक्ष्मणाची मुलगी आणि तो सावळलं ते सावकारा सगळे कोण थर्ड बसली राम सुद्धा बघायला मुलगीला नाटकं करणं बरं नाही जायला होत नाही सगळे बसले उत्तरकोटच्या बाहेर बोलत असेल तर आपल्याला खपायचे नाही विरसकोटला धरून पाहिजे हनुमंतरायाचे बघल्या लांब उभे होते रामाने पाहिलं सगळे हनुमंत तुम्ही का शिकले तो म्हणजे आपल्याला ठराव मान्य नाही का तो म्हणजे रामायण काढा आणि वाल्मिकाला बोलवा वाल्मिकाला विचारलं हे जे दिलेलं आहे हे बरोबर मग त्याप्रमाणे रामाला वागायला पाहिजे हो पण रामाने रावणाला मारावं लक्ष्मणाने इंद्रजिताला मारावं पुणे जिवंत करावा शिवळ आहे का नाही त्या ठेवून विरसकोटच्या बाहेर जातही सांगा आता
अख्खी ज्ञानेश्वरी सांगते तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो देवांचा देव. देखिला देखिला बाईच्या देवांचा देव विठ्ठला संदेह निवाले तुझे पण अनंत रूपे अनंत रूपे देखिलेल्या त्याची बापर कुमार देवीवरून खून बांधली पैकी आहे का की खून आहे का आहे हे शब्द खोटे तुम्ही फार सज्जना ऐकून आले मला फार आनंद वाटतो खरोखर सज्जना कितीही जरी केलं तर तुमचे उपकार भेटणारे इतके सज्जना काय कोणी केलं बाप्याला या मंडळीने घोषणा केलं इकडे त्या नको केला ताजू बोध झाला निरोधीला गेला साईच्या मुरादा आले बघ कसा आता मी तुम्हाला विनंती करतो उद्या 9 वाजेपर्यंत आहे 9 वाजेच्या आत वर्गणी जमा करा 1,00,000 रुपये आणि कापूर आणा आणि ते जाळून दाखवा तो कापूर आणि राख आणून दाखवा मला